नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज आपण सुरुवात करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.2 मधल्या थर्ड समने. याच्या आधीचे 2 सम्स बघण्यासाठी तुम्हाला आमचा या आधीचा व्हिडिओ पाहावा लागेल आणि या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनच्या बेसिक्ससाठी तुम्हाला त्या बेसिक्सचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पण पाहावा लागेल, म्हणजे तुम्हाला ही गणितं व्यवस्थित समजतील. चला तर मग बघूया आता आपण थर्ड सम. थर्ड समसाठी त्यांनी इक्वेशन्स दिलेले आहेत. x + y = 0 आणि 2x - y = 9. दोन्ही इक्वेशन्ससाठी आता आपल्याला टेबल्स तयार करायचे आहेत. आधी आपण फर्स्ट इक्वेशन लिहूया. x + y = 0. x y टेबलमध्ये लिहिले. ऑर्डर्ड पेअर लिहिण्यासाठी थर्ड रोमध्ये आपण लिहिलं x y, बरोबर. आता x + y = 0 हे आपलं ओरिजिनल इक्वेशन आहे. आपण समजा एक्सच्या व्हॅल्यूज घेणार असू तर आपल्याला वायच्या व्हॅल्यूज काढाव्या लागतील. म्हणजे मग आपण इथे लिहूया y = +x, तिकडे गेल्यानंतर होतील -x, y = 0 - xचा आन्सर येतं -x. तुम्ही असं सुद्धा काढू शकता, किंवा जर तुम्हाला माहिती असेल की x आणि y या दोघांची ॲडिशन 0 आहे, याचाच अर्थ x आणि y याच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ते एकमेकांचे ऑपोजिट नंबर्स आहेत. म्हणजे आपण समजा जर एक्सच्या व्हॅल्यूज 1 2 3 4 अशा घेतल्या तर वायच्या व्हॅल्यूज तुम्हाला ऑपोजिट नंबर्स, 1चा ऑपोजिट नंबर -1, 2चा -2, 3चा -3 या पद्धतीने तुम्हाला त्या व्हॅल्यूज मिळतील. म्हणजे हे जर तुम्हाला बेसिक माहिती असेल तर तुम्ही डायरेक्ट काहीही सॉल्व न करता सुद्धा इथे व्हॅल्यूज घेऊ शकता. किंवा मग जरी तुम्हाला इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू घालून तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळवायची असेल तरीसुद्धा तुम्ही लगेच मिळवू शकता. y लिहिलं, y = मायनस साईन लिहिलं, एक्सची व्हॅल्यू आहे 1. पहा, तुम्हाला वायची व्हॅल्यू मिळाली -1. म्हणजे इथे तुम्हाला कोणाच्या व्हॅल्यू इथे कॅल्क्युलेट वगैरे करायचं नाही आहे. डायरेक्ट तुम्हाला इथे आन्सर्स मिळणार आहेत -1 -2 -3 -4. ऑर्डर पेअर्स ब्रॅकेटमध्ये लिहूया. 1 -1 2 -2 3 -3 आणि 4 -4. फर्स्ट इक्वेशन आपलं लगेच सॉल्व करून झालं. आता सेकंड इक्वेशन घेऊ आपण. 2x - y = 9. आता हे इक्वेशन आपण इथे समजा आपल्याला पुन्हा एक्सच्या व्हॅल्यूज जर आपण घेतल्या तर आपल्याला वायच्या व्हॅल्यूज मिळवाव्या लागतील. पुन्हा इथे पण आपण एक्सच्या व्हॅल्यूज 1 2 3 4 अशाच घेतल्या तरीही चालतील, किंवा तुम्ही दुसऱ्याही व्हॅल्यू घेऊ शकता. आपल्याला वायची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून आपण वायला एका साईडला ठेवूया. म्हणजे -y या साईडला आल्यानंतर होतील +y, +9 आहेत ते =च्या लेफ्टला आल्यानंतर होतील -9. 2x आहे तिथेच आहे, त्यामुळे 2xचं साईन चेंज होणार नाही. म्हणजेच आपल्याला इथे इक्वेशन मिळालं आहे y = 2x - 9. आता एक्सच्या व्हॅल्यूज आपण या इक्वेशनमध्ये घेऊया, म्हणजे आपल्याला वायच्या व्हॅल्यूज मिळतील. 2 × ब्रॅकेट 1 -9, देअरफॉर y = 2 × 1 = 2 -9. वायची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. डिफरंट साईन सबट्रॅक्शन केलं, ग्रेटर नंबरचं साईन दिलं, y = मिळाले -7. आता एक्सची व्हॅल्यू 2 घेऊया आपण इक्वेशनमध्ये. इक्वेशन लिहूया. y = 2x - 9, देअरफॉर y = 2 × ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू आहे 2 - 9. y = 2 × 2 = 4 - 9, 4 - 9 -5, म्हणजे तुम्हाला इथे मिळाले -5. बघा इथे आपण 1 2 3 4 हा सिक्वेन्स घेतल्यामुळे इथेही तुम्हाला सिक्वेन्सेस मिळणार आहे. -7 नंतर -6 न मिळता तुम्हाला मिळाले -5. म्हणजे -5 नंतर तुम्हाला -4 न मिळता इथे मिळतील -3, आणि -3 नंतर -2 न मिळता इथे तुम्हाला मिळतील -1. म्हणजे तुम्हाला हे टेबल्स पण लगेच तयार झालेलं मिळालं. ऑर्डर्ड पेअर्स लिहूया. 1 -7, 2 -5, 3 -3 आणि 4 -1. आता आपण याचा ग्राफ काढूया.
बघा एक्स वाय ॲक्सिस घेतलेले आहेत आपण इथे काढून. स्केल न विसरता आधीच लिहूया. स्केल ऑन both the axes 1 centimeter is equal to 1 unit. ओके. चला आता फर्स्ट इक्वेशनसाठी आपण घेऊया एक्स वायच्या व्हॅल्यू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0 या इक्वेशनसाठीचे पॉईंट्स प्लॉट करूया. फर्स्ट पॉईंट आहे 1 -1. एक्स कोऑर्डिनेट 1 वाय कोऑर्डिनेट -1. दोघांचा हा आला इंटरसेक्शन पॉईंट 1 -1. सेकंड पॉईंट आहे 2 -2. एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट -2. ऑपोजिट नंबर्स आहेत ना आपल्याला इकडे सगळे मिळालेले. 2 -2. पुढचं आहे 3 -3. 3 -3 आणि त्याच्या पुढचं आहे 4 -4. 4 -4. 4 -4. चला या चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन आधी आपण ड्रॉ करून घेऊया. पॉईंट्स आधी व्यवस्थित एका लाईनवर येत आहेत हे कन्फर्म करायचं आणि मगच लाईन ड्रॉ करायची आहे. या लाईनचं आपलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 0. ते इक्वेशन आपण लिहिलं. आता सेकंड इक्वेशनचे पॉईंट्स प्लॉट करूया आपण. फर्स्ट पेअर आहे 1 -7 म्हणजे एक्स कोऑर्डिनेट आहे 1 वाय कोऑर्डिनेट -7 म्हणजे तुमचा पॉईंट इथे येणार 1 -7. सेकंड पॉईंट आहे 2 -5. एक्स कोऑर्डिनेट 2 वाय कोऑर्डिनेट -5. 2 -5. थर्ड पॉईंट आहे आपला 3 -3. 3 -3. आधीच्या इक्वेशनसाठी सुद्धा आपल्याला तो पॉईंट मिळालेलाच आहे 3 -3. त्यामुळे तो पॉईंट आपल्याला परत काढायची गरज नाही. नेक्स्ट आहे 4 -1. एक्स कोऑर्डिनेट 4 वाय कोऑर्डिनेट -1. 4 -1. या चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन आपण ड्रॉ करूया. इक्वेशन लिहूया आपण लाईनचं. टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 9. इक्वेशन आपण लिहिलं. बघा दोघांचं इंटरसेक्शन पॉईंट आहे 3 -3. इथे ड्रॉ केल्यानंतर आपल्याला मिळालं आहे. पण जर तुम्ही ह्या दोघांचे ज्या ऑर्डर्ड पेअर्स आहेत त्या ऑर्डर्ड पेअर्स बघितल्यानंतर इथे लक्षात येत आहे की दोन्ही टेबल्समध्ये 3 -3 ही पेअर जी आहे ती कॉमन पेअर आहे. त्यामुळे ग्राफ काढायच्या आधीच आपल्याला लक्षात येतं की दोन्हीचा इंटरसेक्शन पॉईंट 3 -3 हाच असणार आहे. म्हणजे या दोन्ही इक्वेशनचं सोल्युशन आपल्याला 3 -3 हे मिळणार आहे. येतं आहे लक्षात. मग इथे आपण फायनल आन्सर जे आहे त्या फायनल आन्सरला बॉक्स करूया 3 -3ला. आणि आता आपलं जे रायटिंग पेज आहे त्या रायटिंग पेजवरती आपलं फायनल आन्सर लिहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ given lines are 3 -3. 3 -3. Therefore, x is equal to 3, y is equal to -3 is the
सोल्युशन. हे झालं आपलं थर्ड इक्वेशनचं आन्सर. आता आपण पाहूया फोर्थ सम. फोर्थ सम आहे पहा. 3x - y = 2, 2x - y = 3. 3x - y = 2, 2x - y = 3. फर्स्ट इक्वेशन घेतलं 3x - y = 2, x y x y. एक्सचे कोऑर्डिनेट्स घेऊया आपण. समजा आता इथे आपण घेऊया -1 0 1 2. लक्षात घ्या, जोपर्यंत x आणि y या दोन्ही व्हेरिएबलपैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचा कोइफिशियंट 1 असतो ना, तोपर्यंत तुम्हाला हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशनच्या दुसऱ्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज घेताना फारसा विचार करावा लागत नाही. पॉईंट्स घेत असताना अशा पद्धतीने घ्यायचे की 8च्या पुढे वगैरे तुमच्या दोन्हीपैकी कुठल्याही कोइफिशियंटच्या व्हॅल्यूज जाणार नाहीत. कारण आपण ज्या वेळेला ग्राफ पेजवरती पॉईंट्स एक्स आणि वाय ॲक्सिसवरती घेतो तर बघा आपल्याला एक्स ॲक्सिसवरती साधारण 8 किंवा 9पर्यंत पॉईंट्स मिळतात. वाय ॲक्सिसवरती कदाचित तुम्हाला थोडेसे जास्तीचे पॉईंट्स मिळू शकतात, बरोबर की नाही. त्यामुळे घेताना फारसे लांबचे पॉईंट्स न मिळता जवळचे पॉईंट्सच घ्यायचे. येते लक्षात. आता आपण इक्वेशन सॉल्व करूया. जवळचे पॉईंट्सच घ्यायचे. आता आपण इक्वेशन सॉल्व करूया. 3x - y = 2. देअरफॉर -y इक्वल टूच्या तिकडे गेल्यावर होतील +y +2, या साईडला आल्यानंतर होतील -2. 3x आहे तिथेच आहेत, त्याचं साईन चेंज होणार नाही. म्हणजे इक्वेशन मिळालं y = 3x - 2. y = 3. एक्सची व्हॅल्यू घेतली आपण -1 -2. देअरफॉर y = 3 × -1 -3 -2. देअरफॉर y = -5. yची व्हॅल्यू मिळाली आपल्याला -5. आता 0 घेऊया आपण. इक्वेशन लिहिते मी y = 3x - 2. फर्स्ट व्हॅल्यू हे सेकंड व्हॅल्यूसाठी. y = 3 इंटू ब्रॅकेट 0 - 2. देअरफॉर y = 3 × 0 येणार 0 0 -2. देअरफॉर y = आले -2. yची व्हॅल्यू मिळाली -2. बघा -5 नंतर -4 -3 हे दोन नंबर्सच्या गॅपने तुम्हाला -2 मिळाले. मग -2 नंतर -1 आणि 0 या दोन नंबरच्या गॅपने तुम्हाला मिळणार 1. आणि 1 नंतर 2 आणि 3 या दोघांच्या गॅपने तुम्हाला इथे मिळतील 4. तुम्ही सॉल्व करून कन्फर्म पण करू शकता, पण इथे आपण एक परफेक्ट स्पेसिफिक सिक्वेन्स घेतल्यामुळे इथे या ज्या व्हॅल्यूज मिळाल्या त्या आपल्याला सिक्वेन्सने मिळाल्या. ऑर्डर्ड पेअर लिहू आपण. -1 -5 0 -2 1 1 आणि 2 4. सेकंड इक्वेशन घेऊ आपण आता. 2x - y = 3. इक्वेशन ट्रान्सफॉर्म करून घेऊया आपण. 2x - y = 3. देअरफॉर -y या साईडला आल्यानंतर होतील +y. 2x इथेच आहेत, +y 3चे होतील -3. म्हणजे आपल्याला इथे मिळालं y = 2x - 3. एक्सच्या व्हॅल्यूज इथे पण घेऊया आपण. समजा एक्सच्या व्हॅल्यूज घेऊ आपण 1 2 3 4. y = 2. एक्सची व्हॅल्यू मी घेतली 1 -3. देअरफॉर y = 2 1 2 -3. देअरफॉर y = 2 -3 -1. आता घेऊया x = 2. इक्वेशन लिहून घ्या आधी. y = 2x - 3. y = 2 इंटू ब्रॅकेट एक्सची व्हॅल्यू आहे 2 -3. देअरफॉर y = 2 2 4 -3. इथे मिळाले y = 1. बघा -1 नंतर एक 0च्या गॅपने तुम्हाला मिळाले 1. 1 नंतर 2 या नंबरच्या गॅपने तुम्हाला मिळणार 3. 3 नंतर 4.
4 या नंबरच्या गॅपने तुम्हाला इथे मिळणार 5. म्हणजे इथे तुम्हाला ऑर्डर पेअर्स मिळाल्या 1 -1, 2 1, 3 3 आणि 4 5. चला आता आपण याचा ग्राफ काढूया. फर्स्ट इक्वेशनसाठी आपण घेऊया, आधी स्केल लिहून घेऊया. स्केल ऑन both the axes 1 centimeter is equal to 1 unit. आता पहिली इक्वेशनसाठीची ऑर्डर पेअर आहे -1 -5. एक्स कोऑर्डिनेट आहे -1, वाय कोऑर्डिनेट आहे -5. -1 -5. त्याच्यानंतर 0 -2. एक्स कोऑर्डिनेट 0 आहे म्हणजे तुमचा पॉईंट येणार वाय ॲक्सिसवरती. वाय ॲक्सिसवरचे हे आहेत -2. 0 -2. 1 1. एक्स कोऑर्डिनेट 1, वाय कोऑर्डिनेट 1. दोघांचा हा आला इंटरसेक्शन पॉईंट 1 1. 2 4. एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 4. 2 4. 2 4. चारही पॉईंट्समधून जाणारी लाईन आपण ड्रॉ करूया. पॉईंट्स परफेक्ट मॅच करून घ्यायचे, मगच लाईन काढायची आहे. इक्वेशन लिहूया आपण. 3x - y इज इक्वल टू 2. 3x - y इज इक्वल टू 2. जे आपलं ओरिजिनल इक्वेशन असेल तेच लिहायचं. आपण सॉल्व करण्यासाठी जे सिम्पल फॉर्ममध्ये आणलेलं आहे ते इक्वेशन लिहायचं नाही. सेकंड इक्वेशनचे पॉईंट्स घेऊया आता. 1 - 1. 1 - 1. 1 - 1. 2 1. एक्स कोऑर्डिनेट 2, वाय कोऑर्डिनेट 1. 2 1. 3 3. 3 3. एक्स ॲक्सिसवरचे 3, वाय ॲक्सिसवरचे 3 यांचा हा इंटरसेक्शन पॉईंट आहे. 3 3 आणि 4 5. 4 वाय ॲक्सिसवरचे 5 हा इंटरसेक्शन पॉईंट 4 5. यांच्यामधून जाणारी आता लाईन ड्रॉ करूया. हे 4 पॉईंट्स आहेत आपले. बघा, ज्यावेळेला तुम्ही पॉईंट्स प्लॉट करता तर पॉईंट्स प्लॉट करत असताना तिथे बाजूला ज्यावेळेला तुम्ही ती ऑर्डर पेअर लिहिता तर एका लाईनचे जे पॉईंट्स असतील ना त्या सगळ्या ऑर्डर पेअर्स लिहिलेल्या त्या लाईनच्या एकाच साईडला येतील असं बघा, म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसतं. आता बघा, माझ्या या लाईनचे पॉईंट्स आहेत ते सगळे लाईनच्या राईट साईडला आलेले दिसत आहेत आणि आधीची जी आपण लाईन काढली तिचे जे पॉईंट्स आहेत त्याच्या ऑर्डर पेअर लिहिलेल्या आहेत त्या सगळ्या लाईनच्या कुठल्या तरी एकाच साईडला म्हणजे लेफ्ट साईडला आलेले आहेत, त्यामुळे दिसायला व्यवस्थित दिसतं. दोघांचा इंटरसेक्शन पॉईंट मिळाला बघा -1 -5. बरोबर, हे आलं आपलं फायनल आन्सर. त्याला आपण बॉक्स करूया. आणि आता रायटिंग पेजवरती फायनल आन्सर लिहू आपण. कोऑर्डिनेट्स ऑफ point of intersection of lines are coordinates आपल्याला मिळालेले आहेत -1 -5 -1 -5. therefore x is equal to -1, y is equal to -5 is the solution.